मित्रांनो, बोरजाईवाडीचं मैदानामध्ये फायनलचा गुलाल जो आहे त्या वासरानं मिळवला आहे आणि हे वासरू जे आहे ते बघूया कुठलं आहे नक्की जाणून घेऊया. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अक्का जगताप दारपुडी. नाव सांगा वासराचं. बुलेट. बुलेट. बुलेट कुणाच्या नावाने पळतं? बाचीच्या माझ्या नाव सांगा. गावाचे काली माता प्रसन्न कृतिका मितेश देशमुख कोरेगाव दारपुडी. काय सांगाल, कसं काय नियोजन झालेलं आहे आज? नियोजन केलं नितीन फडतरेंनी दारपुडी त्यांनी. ती म्हणलं हानू. कालच मला फोन आला, म्हणलं तिथं मैदान आहे आपली गाडी हानू बैलाची नियोजन. बर. मी म्हणलं हानू. त्यांना ती करतातच नियोजन. त्यांना मी काय ती त्यांच्या शब्दाला मानच आहे. बर. ती म्हणलं करू की पळायचं. वासरू कुठनं घेतलेलं? घरच्या घ्यायचं आपल्या. घरच्याच घ्यायचं आहे. हो. पहिलाच गुलाल आहे का? नाही गुलाल झालं ते. मग सांगा थोडंसं गुलाल सांगा, कुठं कुठं काय झालेलं. पहिल्यांदाच आमच्या पिस्टन संघ हाणली. गावातला बैल आहे पिस्टन म्हणून. बर. मग त्या संघ हाणली. किती गुलाल आहेत टोटल सांगा? मग एक 6-7 गुलाल आहेत. आजचा आहे 8वा. मित्रांनो, आदतमधलं वासरू आहे आणि त्या आदतमधल्या वासराचं एक गुलाल बघा, तुम्ही ऐकलेत मालकांच्याकडून. काय सांगाल, कसा पळायचा? पण तोंडाला जसं पुढं काची येईल तसं वाढणार वासरू. दोन्ही साईड कडन पळणार. म्हणजे पब्लिक पब्लिक सेम तसं. मित्रांनो, जात कुठली आहे जी काय? इथं धनगर किल्लर मध्ये. मित्रांनो, जो या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये आता वेगाचा शेवट सारजा जो पळतो सेम तसाच आहे तो आणि तसाच पळतो आदतमधून. काय सांगाल, नियोजन तुम्ही सांगितलं की ह्यांनी केलेलं. चिक्क्यासोबत पळणं एक सोपी गोष्ट नव्हती आणि कारण तो बी एक आदतमधला हिंद केसरी. काय सांगाल? केलं नियोजन. वासरू आपलं पळतच. म्हणजे वासराला बैल पुरला का नाही, वासरू राहतं त्या मैदानात. बैल फक्त पुरला पाहिजे. जसं काचा येईल असं त्याच्या वासराची लई घाय असती चिटकायला. निकाल घ्यायला, निकालाला हवं राहिलं. त्याला कसा काय तुम्ही तयार केला, त्याचा थोडासा सांगा लहानपणापासून. आता काय आपल्या घरच्याच गायचं आहे. कितव्या महिन्यापासून त्याला स्टार्ट केला पळवण्याला, फेरं टाकायला? 11व्या महिन्यापासून चालू केलं आपण. 14व्या महिन्यात मैदानात काढला. आता 17 महिन्यात वासरू. ज्यावेळेस त्यानं पहिला गुलाल मिळवला तेव्हा काय मनामध्ये वाटलेलं? कारण की आपण जे वासरू घडवले ते काय फेल नाही. वासरू आपल्याला माहित होतं पाळणार आहे, पण आता बैल कुठला घालायचा. मग आम्ही पहिल्या मैदानात असंच नेलं, सोडलं. तेव्हा कळालं आपल्याला की पळतंय वासरू आपलं. तर दुसऱ्या मैदानात बी नेलं तर तिथं पण बैलाला हे झालं. मग पिस्टन आहे आमच्या गावातला. मग ते वैभव म्हणला आपली घरचीच गाडी हाणू. मग आम्ही हाणली घरची गाडी पेडा गावात. तर तिथं पण गट काढला, सिमी काढला. फायनलला फक्त कड लागली, पण तिथं पण गुलाल भेटला आपल्याला. गुलाल सिमी चांगला सिमीत पळवलो आम्ही तिथं पण. टीम बद्दल काय सांगाल? टीम आहे कंटिन्यू तालीम संघ दारपुडी कंटिन्यू साथ देते टीम आपल्याला. संघ सोबतच असते. हा, कुठला पण बैल. आता ही सगळी गावातलीच बैल आहे ती आपल्या मागची, पण सगळी कुठल्या पण मैदानात जावा टीम सोबतच असते. आदत वासरू पळते, पायऱ्याला काय अडचण? पायऱ्याला अडचण देतच नाही ती, म्हणून आम्ही पहिल्यांदा तो तयार केला बैल. पिस्टन. सगळी पोरांनी मिळून त्याला तयार केला, कारण आपल्या गावात आता वासर मागं होतील. म्हणलं तो बैल तयार करून आपण आपल्याला पायऱ्याला अडचण 100% येणार. म्हणलं ते संघ हाणायचे. ते बैल कुणाची पण गाडी मारू शकतो, त्याला बैल लागला पाहिजे फक्त. म्हणजे पिस्टन ते तर माहितच आहे सगळ्यांनी. त्याला बैल लागला नाही तो कुणाची पण गाडी मारणार. मग त्याच्या गळ्यात वासरं पळाली, त्याच्या जोडात वासरं पळाली की माणसानी कळते, पण तरी पण पायऱ्याला अडचण येतेच. म्हणजे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये तुमचा बैल पळतो तरी पायऱ्याला अडचण. आता दोन्ही साईड कडनं आजपर्यंत आतनं कधीच आणलं नाही वासरू. म्हणजे कुणाचा पण बैल घातला ना तर मी बाहेरून सांगतो वासरू. कारण म्हणलं बैल पळायला पाहिजे. वासरू पळते आपल्याला माहिती, बैल पळायला पाहिजे. सुट्टीला कसं उभं? सुट्टीला लय शांत, वासरू लय शांत आहे. निकाल रेषा पुढे घेतल्यानंतर कसं काय? पुढं पण थांबती गाडी. कुणावर पळायची इच्छा आहे? आता आपल्याला माझी तर इच्छा आहे सचिन संघ पळायची, शाहीद भाईच्या. त्यांच्या संघ पळायची एकदा आपल्याला. मित्रांनो, या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ज्या बैलाने आदतमध्ये पुष्यगावचं मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरला आणि पेडगावच्या मैदानामध्ये त्यासुद्धा मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये सुद्धा त्यानं 1 नंबरचा मानकरी पटकावला. आणि एक त्यांची इच्छा आहे की आमचं वासरू पळते आणि एक त्यानं दाखवलं, सिद्ध केलं स्वतःला. काय सांगाल? सचिन सोबत पळायचे, त्याला सिद्ध केलं की बाबा केलं सिद्ध. कोरेगाव हिंद केसरी ओपनला गेलो आम्ही, आमची घरची गाडी घेऊन पिस्टन आणि ही. आम्ही 2 नंबर तासानं उघड्यावर पळालो. तर उघड्यावर पण आम्ही तिथं 3 नंबरला उतरलो. 2 गाड्या मोठ्या होत्या पलीकडं, आत नव्हत्या, त्या लागल्या. पण आम्ही कडन 3 नंबरला उतरलो. तर कोरेगावात गट काढला हिंद केसरीला. सीमेला लागलं 10 नंबर तास. 10 नंबर तासावर 3 नंबरला उतरलो आम्ही. पब्लिकनं गाडी पब्लिकनं 3 नंबर. आत असते तर निकाल आत असते तर आम्ही 100% निकाल घेतलाच असतो, पण नशिबानं पण साथ दिली पाहिजे. काय सांगाल सचिन बद्दल? काय सांगाल?
नाही सचिनचं कसं आहे तो बैल आहेच पहिल्यापासून बैल तो आपल्याला म्हणजे लय भारी बैल आहे ह्याचा म्हणजे ह्या संघ पळाला का नाही आपल्याला पळायचे त्या संघ मात्याला मातावणार गाडी लय पळणार त्याच्यावर आणि आपली इच्छा पहिल्यापासून नाही त्या संघ पळायची. शाहिद काय सांगाल? शाहिदबाई माणूस लय दिलदार माणूस आहे. मी त्यांना फोन केला का नाही असं कोण फोन उचलत नाही. त्यांचा एवढा मोठा बैल आहे हिंद केसरी. कुणी जरी फोन केला आता मी 2दा त्यांना फोन केला दुसऱ्या तिसऱ्या रिंगात फोन उचलला त्यांनी. आणि असं नाही की बाकीचे काय म्हणते ती फोन केलाय मग म्हणते सारखं कशाला फोन करताय असं तसं बोलते ती. पण ती माणूस लय एक नंबर माणूस आहे. ठीक आहे त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. नितीन फडतरे दारपुडी. काय सांगाल हा पहिरा कसा काय जमवला तुम्ही? हा पायरा आता तो माझा मित्र आहे माझ्या घरातलाच बैल आहे आणि हा बी माझ्या घरातलाच बैल आहे गावचा आणि घरातला. कंटिन्यू सोडा मीच असतो हा बैल आणि तो पण बैल मी सोडतो. एका शब्दावरती पायरा झाला आहे. आता आदत मधली क्वचितच वासर आहे ती पब्लिकनं पळते ती ही पब्लिकनं पळते काय सांगा? पब्लिकचं बेतात बादशाह आहे. कुठलीही साईड येऊ द्या आम्ही नेहमी बाहेरून सांगतो असं. आता चांगली नंदी आहेत ते पब्लिकला थोडंसं जरा हे होतं बुजतात परंतु ही आदत मधलं वासरू आणि ती बी पब्लिकनं पळते म्हणजे काय ह्या वासराच्या धमकमध्ये काय म्हणायला पब्लिकनच वासरू म्हणजे त्याला ट्रेनच करताना ट्रेन तुम्ही तसंच बनवलंय. आम्ही आतनं जरी गाडी जरी 1 नंबर तासावर लागली तरी आम्ही वासरू आम्ही बाहेरून सांगतो उजव्या साईडनं. बर म्हणजे या खासियत आहे त्या वासराची. त्याला तयार करतानाच आम्ही तसं तयार केले. काय सांगाल आजचा गट कुठल्या गटात गाडी पळाली? आज 6व्या गटात गाडी पळाली. तास नंबर 6 नंबर. ड्रायव्हर कोण होते? सुजित ड्रायव्हर आंधळी. ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं गाडी शेमेलला बसेल वगैरे? 100% म्हणजे खात्रीच होती तुम्हाला? 100% गॅरंटी होती की गाडी 100% आपली राहणार. नियोजन करताना सुद्धा त्याच पद्धतीने केलं होतं बरं. की जेणेकरून आज आपल्याला बोलाल घ्यायचे ह्याच हिशोबाने नियोजन केलं होतं. सेमीला कुठल्या सेमीत होती गाडी? 1 नंबर सेमी. 1 नंबर सेमी तास क्रमांक 2. काय सांगा पब्लिकला गाडी होती पण कॉन्फिडन्स होता? 100% कॉन्फिडन्स होता आम्हाला. उजव्या खांदी पळालं. 1 नंबर तास जरी आला असतं तरी 100% निकाल घेतलाच असता. कारण वासरू बाहेरनं 100% पळतं का पळतच. आणि बैलाला तर आत टॉपची गाडी होती. चरेगावचा स्वामी होता आतमधून त्यामुळे बैल गाडीवर घातला आम्ही आणि वासरू बाहेरनं घातला. मित्रांनो जे मैदान होते बोरजाईवाडीच्या मैदानाचा गुलाल मिळवला या वासरानं आणि या वासराचा पळ जाय तुम्ही बघू शकता. सेमी फायनल 1 तास क्रमांक 2 मध्ये उजव्या खांदी वासरू पळाले आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.